नमस्कार मित्रांनो, अकोला जिल्ह्यातून एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवैध गोवंश वाहतुकीवर हिवरखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत एक आरोपी ताब्यात घेतला आहे. दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद खंडे हे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका इसमाकडून गावतलाई येथे गोवंश जातीच्या बैलांची निर्दयतेने कत्तल करून कत्तलखान्याकडे नेण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक इसम गोवंश जातीचे बैल कत्तलीसाठी घेऊन जाताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो आरोपी कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही. चौकशीत आरोपीने आपले नाव अब्दुल वहीद अब्दुल लतीफ वय 50 वर्ष, राहणार शेलगाव, तालुका धारणी, जिल्हा अमरावती असे सांगितले. या कारवाईत पोलिसांनी गोवंश जातीचे बैल अंदाजे 2,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 311/2025 दाखल करण्यात आला असून आरोपीवर भारतीय दंडसंहिता तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम 5, 5 9 आणि 11 प्राण्यांवरील क्रूरतेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत ठाणेदार गजानन राठोड, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल पवार, प्रमोद चव्हाण, विनोद खंडे, विजय फोकमारे, आकाश जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मित्रांनो, अशाच कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी आणि पोलीस कारवाईच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.